रायगड रोहा पोलीस ठाणे येथे मंगळवारी डॉक्टर्स डेचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। यंग युनिटी वेलफेअर असोसिएशन व रोहा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने उपविभागीय अधिकारी रवींद्र दौंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर घेण्यात आले। जो काही कार्यक्रम केलेला आहे तो खूप स्तुत्य कार्यक्रम आहे आणि त्यासाठी मी डॉक्टर फरीद सरांचं मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी मला अनेकदा याविषयी चर्चा केली होती की साहेब आपण एक शिबिर असं आयोजित करू, त्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल। कायम आमचं ठरायचं, परंतु काही ना काहीतरी बंदोबस्त म्हणा, काही ना काहीतरी व्यस्ततेमध्ये हे शक्य झालं नाही। आरोग्य शिबिर आता डॉक्टर सलमा मॅडमनी सांगितलं, आरोग्य शिबिर हे का महत्त्वाचं आहे आणि ते पोलिसांना का महत्त्वाचं आहे हे देखील त्यांनी जाणून दिलेलं आहे। मला आठवतंय की आमच्या तुर्भे पोलीस स्टेशनला असताना आमच्यामधलाच एक अंमलदार असा होता की तो असं फिट अँड फाईन असायचा कायम, आणि तो कायम म्हणजे आजारी पडलेला सांगायचा, अरे तुम्ही काय रे काय आजारी पडता, व्यायाम करा, पुन्हा वेळेवरती तुम्ही हे करा, व्यायाम केल्यानंतर तुम्ही जेवा वगैरे असं सांगायचं। आम्हाला पण त्याचा खूप हेवा वाटायचा, नाव घेत नाही त्या माझ्या अंमलदाराचं। खूप चांगल्या पद्धतीने तो फिट अँड फाईन दिसायचा पण। आणि असंच एके दिवशी आम्ही सगळ्यांनी मी स्वतः पुढाकार घेऊन अपोलो हॉस्पिटलच्या वतीने मी त्या ठिकाणी एक शिबिर आयोजित केलं आणि त्यामध्ये त्याला चेकिंग करत असताना खूप मोठा आजार घडल्याचं लक्षात आलं। तर आपण आपल्या शरीराची काळजी घेत नाही आणि त्यातून एखादा आजार उपस्थित झाला तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, काय नाही मी मजबूत आहे, मला काय होणार नाही असं आपण मनात आणतो। परंतु ज्यावेळेस आपलं शरीर जे आहे आपल्याला आजार कुठला होणार आहे त्याची चाहूल आधीच करून देत असतं। औचित्य साधून आम्हाला बरेच दिवस मेडिकल कॅम्प घ्यायचा होता। बरेचसे बघतो आपले डे नाईट वगैरे करतात, खाणं वेळेवर नाही, काही नाही, त्याच्यातून त्यांनी स्वतःच्या शरीराची कशी काळजी घ्यावी त्यासाठी आता आमच्या डॉक्टरांनी असं अरेंज केलेलं आहे। त्यात लाईट गेलेली आहे तरी पण आपण त्याच्यातून कसंही करून आपण करून घेऊ, एवढे दिवस आपण मेहनत केलेली आहे। पण आता हा मेडिकल कॅम्प आपण पूर्णपणे सक्सेस करून जाऊ। बरेचसे अंमलदार आले नाहीत, तर तुमच्या पोलिसांचे मित्र वगैरे कोणी असतील तर त्यांनाही बोलून घ्या, त्यांनाही याचा लाभ मिळू द्या। खरं म्हणजे साधी एक ब्लड टेस्ट असते ती पण आपण करत नाही, 500-1000 रुपये असतात, ती पण करत नाही। पण हे औचित्य साधून आज डॉक्टर स्पेशल डे आहे, त्या औचित्य साधून आपण आपल्या शरीराची काळजी घेणार आहोत आणि हे सर्व अरेंज करून सर्वांच्या शरीराची काळजी घेऊन आपण फिट कसं राहावं, कसं खावं, काय खावं, किंवा आता रिपोर्ट्स वगैरे आल्यानंतर त्याच्यावरती काय मेडिसिन घ्यावे हे सगळे डॉक्टर आपल्याला ॲडवाइस करणार आहे। तर त्या दृष्टीने आपण सर्वांनी टेस्ट करून घ्यावी। कोणी ब्लड शुगर वगैरे असेल तर त्यांनी मला वाटतं काही खायला सांगितलेलं आहे, तर तुम्ही सूचना दिलेल्या। रोहा नागोठणे कोलाड पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी पोलिसांची तपासणी करण्यात आली। यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक मारुती पाटील, सह पोलीस निरीक्षक नितीन मोहिते, डॉक्टर संदेश शिंदे, डॉक्टर सलमा मुकादम, डॉक्टर सरजील कर्जीकर, प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेच्या दिदी, रोहा नागोठणे कोलाड पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी अंमलदार यासह नागरिकांची उपस्थिती होती। या शिबिरात रक्त तपासणी, BMD, BMI, ECG इत्यादी तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले। म्हणजे ब्लड टेस्ट असू देत किंवा बाकीचे टेस्ट असू देत, त्याच्यात काहीतरी नवीन असं बाहेर पडतं आणि पोलीसवाल्यांना स्पेशली त्यांचं ड्युटी शेड्यूल एवढा हेक्टिक आहे आणि स्ट्रेसफुल अशी लाईफ आहे। तर बरेच वेळेला इवन जेव्हा आम्ही हॉस्पिटलला ड्युटी करत असतो गव्हर्नमेंट हॉस्पिटलला, तेव्हा पण कितीतरी डॉक्टर्स जेव्हा पेशंट घेऊन येतात किंवा दुसरे म्हणजे आरोपींना किंवा यांना मेडिकलसाठी घेऊन येतात, तर त्यांना पण कित्येक वेळा काही ना काही आजार असं म्हणजे BP असू देत किंवा असं काही प्रॉब्लेम येतो। तर तेच म्हणजे आपण असे शिबिर घेत राहिलो तर मग अधूनमधून
6 महिन्याने वर्षाने, तर असं काही गुपित असं आजार त्यांना असलेला ते आपल्याला लवकर जर लक्षात आलं तर त्याच्यावर लवकरात लवकर उपचार सुरू करून पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपल्याला अवॉइड करता येते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.